नमस्कार. नवीन वर्षाची सुरुवात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उपायाने करा. स्वामी होतील प्रसन्न आणि वर्षभर स्वामींची अफाट कृपा तुमच्यावर राहील. सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. चला तर मग कोणता उपाय आहे सविस्तरपणे जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. नवीन वर्षाची सुरुवात उद्यापासून म्हणजे गुरुवारी होत आहे. गुरुवार हा दिवस दत्तगुरू आणि स्वामी समर्थ महाराजांना समर्पित आहे. या दिवशी काही खास उपाय केल्याने स्वामीची कृपा प्राप्त होते. तसेच त्यांच्या कुंडलीतील गुरु ग्रह कमजोर आहे त्यांच्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. चला तर मग हा कोणता खास उपाय आहे सविस्तरपणे ऐकूया माझ्या शब्दात. गुरुवारी तुपाचा दिवा लावा. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून त्यानंतर सूर्यदेवाला आर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करावी. मग आपल्या घरातील मंदिरात दत्तगुरू व स्वामींची पूजा करावी. त्यासमोर तुपाचा दिवा लावावा. जर हा दिवा लाल धाग्याच्या वातीने लावला तर त्यात चिमूटभर केशर टाकले तर अधिक चांगले मानले जाते. असे केल्याने स्वामी प्रसन्न होऊन तुम्हाला सुख आणि संपत्ती देतात. विष्णू चालीसा किंवा विष्णू नाम स्तोत्राचे पठण करा. असे केल्याने तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाता. या गुरुवारी स्नान केल्यानंतर पूजा कर गंगाजलाने पवित्र करावे. त्यानंतर विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा करावी आणि गुरुवारी कथा वाचावी. त्यानंतर आसनावर बसून विष्णू चालीसा किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. पठण पूर्ण झाल्यावर देवाला पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. गुरुवारी पिवळ्या फळांचे दान करा. शास्त्रानुसार गुरुवारी फळाचे दान केल्याने कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती मजबूत होते. गुरुवारी पिवळ्या रंगाच्या फळाचे दान करणे सर्वात उत्तम मानले जाते. केळी, पपई यासारखी पिवळी फळे एखाद्या वृद्ध व्यक्तीला दान करावी. तसेच गरजू लोकांना फळाचे दान आवश्यक करावे. रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळे वाटू शकता. असे केल्याने तुम्हाला खूप पुण्य प्राप्त होईल आणि तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या प्रकारे होईल. गुरुवारी दूध आणि केशराचा उपाय. गुरुवारी कोणत्याही स्वरूपात केशराचा वापर करणे तुमच्या ग्रहदशेला शुभ बनवण्यासाठी खूप उत्तम मानला जातो. गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये केसर घालून प्यावे. तुम्ही दूध आणि केशराची खीर बनवून आधी भगवान विष्णूला नैवेद्य म्हणून दाखवा. त्यानंतर तुम्ही कुटुंबासोबत मिळून ती खाऊ शकता. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील लोकांमध्ये प्रेम वाढते आणि तुम्हाला सुख समृद्धी लाभते. आता पाहूया गुरुवारी गुरूंचे आशीर्वाद घ्यावे. गुरुवारच्या दिवशी गुरूंनाही समर्पित आहे. जर तुमचे कोणी आध्यात्मिक गुरु असतील तर गुरुवारी त्यांच्या भेटीला जावे आणि त्यांना भेटवस्तू द्यावी. त्यांच्या चरणाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. असे केल्याने तुम्हाला करिअरमध्ये प्रगती मिळते. जर तुमचे कोणी गुरु नसतील तर मंदिरात जाऊन पुजारींचे चरणस्पर्श करावे. त्यांचाही आशीर्वाद घेऊ शकता. यातील कोणताही उपाय उद्या नवीन वर्षाच्या निमित्ताने केल्याने गुरुची अपार कृपा तुमच्यावर राहते आणि स्वामी देखील कायम तुमच्या पाठीशी राहतात. मित्रांनो, आता पाहूया नवीन वर्षाचे राशी भविष्य. नवीन वर्ष तुम्हाला कसे जाईल सविस्तरपणे जाणून घेऊया मेष ते मीन राशीपर्यंत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग राशी भविष्याला सुरुवात करूया. नवीन वर्षामध्ये चमकणार या राशीचे भाग्य. ग्रहाचा बनतोय शुभ संयोग. न्यू इयरची सुरुवात होणार आनंदात. 2026 मध्ये ग्रहाची स्थिती खूपच खास असणार आहे. गुरुग्रह कर्क राशीत प्रवेश करेल. त्याचबरोबर राहू मकर राशीमध्ये आणि केतू कर्क राशीमध्ये गोचर करेल. शनी ग्रह वर्षभर मीन राशीमध्ये वक्री मार्गी स्थिती राहील. या ग्रहाच्या स्थितीमुळे अनेक राशीच्या जीवनावर मोठे बदल घडणार आहेत. विशेषतः वृषभ राशीसह या 5 राशी हे खूपच वर्ष शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष भाग्याचे ठरणार आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये वेगळाच उत्साह आणि काहीही करून दाखवण्याची शक्ती दिसून येईल. तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला या वर्षी अनेक संध्या मिळतील ज्यातून तुम्हाला भरपूर फायदा होईल. तुमच्या उत्पन्नात वेगाने वाढ होईल. तुम्हाला सल्ला दिला जातो की गुंतवणूक केल्यास तुम्हाला अनावश्यक खर्चातून दिलासा मिळेल. आता पाहूया कर्क राशी. 2026 मध्ये गुरुग्रहाचे गोचर थेट तुमच्या राशीत होणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी हे वर्ष ज्ञान आणि बदलाचे ठरेल. वर्षाच्या अखेरीस तुम्हाला ज्ञानाच्या बळावर खूप काही मिळवाल. तुमच्यात आत्मविश्वास आणि ज्ञानाचा विस्तार होईल. तुमच्या व्यक्तिमत्वात मोठा विकास दिसून येईल. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि स्वतंत्र बनाल. तुमची आर्थिक स्थिती खूप सुधारेल. मात्र कायदेशीर बाबीमध्ये काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला सल्ला दिला जातो की भौतिक सुखसोयीपासून थोडे दूर राहण्याचा विचार करा. हे वर्ष तुम्हाला शिकवेल
की खरा आनंद केवळ भौतिक गोष्टीत नाही तर या काळात खूप कणखर होऊन सामोरे याल. मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष प्रगतीचे ठरेल. वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही सर्व अडचणींवर सहज मात कराल. हे वर्ष तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तुमच्यासाठी चमकण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही या काळात खूप हुशारीने निर्णय घ्याल. तुमची बोलण्याची पद्धत अधिक प्रभावी होईल. तुमच्या करिअरमध्ये खूप वेगाने प्रगती होईल. आरोग्याच्या समस्या दूर होतील. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा धनलाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे चांगले योग जुळून येतील. तुम्हाला एक चांगला जीवनसाथी मिळू शकतो. थोडक्यात 2026 हे वर्ष तुमच्यासाठी परिवर्तनाचे बदल घडवून आणणारा वर्ष आहे. मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं ठरेल. तुमची आर्थिक स्थिती फायदेशीर होईल. तुम्ही तुमच्या मेहनतीने पुढे जाल आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला योग्य फळ मिळेल. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ आणि सहज यश मिळेल. काही खर्च होऊ शकतात, पण व्यावसायिकांसाठी हे वर्ष खूपच लाभदायक ठरेल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार जागतिक स्तरावर करू शकता. तुमच्या भौतिक इच्छांमध्ये वाढ होईल, त्यामुळे तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. तुम्हाला सल्ला दिला जातो की तुम्ही बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, नवीन वर्ष अशा प्रकारे तुम्हाला जाणार आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी समर्थांचा ते उपाय करून तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात करा. धार्मिक माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या पेजवर मी रोज राशी भविष्याचे आणि धार्मिक माहितीबद्दलचे व्हिडिओ अपलोड करत असते. जास्तीत जास्त शेअर करा आणि हाईप पाठवायला विसरू नका. लगेच बेल आयकॉन क्लिक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.